नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, अक्षय तृतीया हा जसा भगवान विष्णू आणि आई लक्ष्मी माता यांची सेवा करण्याचा जसा दिवस आहे, त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठीचा जो दिवस आहे, तसाच पितरांना मुक्ती देण्याचा सुद्धा हा दिवस आहे. बघा, आपल्याकडे करा ठेवतात, करा पुजतात, पितरांना एका जेवू घालतात आजच्या दिवशी. तर त्यासाठी कारण आपण खूप किती पण देवाची भक्ती करा, उपाय करा, काही पण किती पण आपण देवाची जर सेवा केली, पण जर पित्र जर आपले खुश नसतील किंवा त्यांना मुक्ती मिळत नसेल, तर आपल्या घरातले प्रॉब्लेम काही केले संपत नाहीत. म्हणून आपण पितरांना खुश करणं, त्यांना मुक्ती देणं हे खूप गरजेचं आहे. कारण आपण त्यांचाच कुठेतरी एक अंश असतो. त्यांचंच आपण सगळं म्हणजे घरदार वगैरे हे त्यांचेच, हे जन्मच आपला त्यांच्यामुळे आपल्याला देणं असतं त्यांचं. तर आपण काय करायचं, त्या दिवशी सकाळी लवकर उठून आपण एक साफ स्टीलचा तांब्या घ्यायचा, त्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं, त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ घालायचे, थोडं दूध आणि साखर घालून हे पिंपळाला आपण जल द्यायचं आणि 7 प्रदक्षिणा मारायच्या आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. त्याच्यानंतर घरी येऊन दुपारी 12 वाजता आपण आपल्या घराच्या गच्चीवर किंवा बाहेर जागा असेल अंगणात, तिथं जायचं. तिथं सुद्धा एक तांब्या घ्यायचा, पाणी, दूध, थोडंसं साखर आणि काळे तीळ घालून दक्षिण दिशेला तोंड करून आपण अर्घ्य द्यायचं, ओम नमो श्री पितृदेवाय नमः म्हणून. त्याचबरोबर आपण संध्याकाळी 7 वाजता एक दिवा लावायचा, जो दक्षिण दिशेकडे तोंड असेल त्या दिव्याचं, आणि त्यात दिवा लावून त्यात थोडेसे काळे तीळ घालायचे, दक्षिण दिशेला तोंड करायचं आणि ओम नमो श्री पितृदेवाय नमो नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. एवढं केलं ना तरी तुम्हाला पितरांना तुमच्या सद्गती मिळू शकते आणि तुमचं घरात तुमच्या मुलांवर जर काही वाईट गोष्टी घडत असतील, लग्न कुणाची ठरत नसतील वगैरे, तर मुलं नीट वागत नसतील, कुणाला लग्न झाले पण मूल होत नाही आहे, अशा गोष्टींपासून तुम्हाला मुक्ती मिळेल आणि तुम्हाला तुमच्या जीवनात आनंदी आनंद होईल. हा उपाय नक्की करा. नमस्कार.